नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यावृक्ष अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज कंबाईन मुख्य परीक्षा म्हणजे संयुक्त गट ब मुख्य परीक्षा झालेली आहे। आज बहुतेक सर्वांचं म्हणणं असं आहे की सर्व पेपर सोपा होता, मात्र जरा करंट अवघड होतं। आज आपल्या समोर आम्ही विद्यावृक्ष अकॅडमी तेच घेऊन आलेलो आहोत। करंटचे 10 प्रश्न होते, म्हणजे चालू घडामोडीचे 10 प्रश्न होते, ते आपण विथ प्रूफ तुम्हाला त्याचे उत्तर आपण सांगणार आहोत। तर आपण पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे, आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण होते? आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर पर्याय आहेत शशी थरूर, हरी नरके, नरेंद्र जाधव आणि जयराम रमेश। काय रे? शशी थरूर आहे, हरी नरके आहे, नरेंद्र जाधव आणि जयराम रमेश आहे। तर त्याचं उत्तर काय असेल रे? तर त्याचं उत्तर आहे शशी थरूर। शशी थरूर कोण आहेत रे? काँग्रेसचे खासदार आहेत। कोण आहेत? काँग्रेसचे खासदार आहेत। कुठून आहेत रे? केरळ राज्यातून आहेत आणि ते युनो मध्ये पण होते बघा। त्याच्या पण महत्व आहे। हे पुस्तक लिहिलंय त्यांनी। कोणतं आहे रे? आंबेडकर लाईफ। आंबेडकर लाईफ कोण लिहिलंय? शशी थरूर। शशी थरूर। चालेल, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता। बघा, जोड्या लावा। नोबेल पारितोषिक 2024। आपल्याला करंटचा अभ्यास करताना इंटरनॅशनल घडामोडींमध्ये मित्रांनो नोबेल पाहिलं पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हालाही माहित आहे रेमन मॅगसेस पुरस्कार, त्याच्यावरती प्रश्न येतात। त्याच्यानंतर आणखी ऑस्करवर येतात। म्हणजे हे जे महत्वाचे आहेत हे प्रश्न आपल्याला पाठच पाहिजेत, किंवा ह्याच्याबद्दल आपल्याला थोडीफार तरी माहिती पाहिजे। जीएस आपण कसं तरी टॅकल करू शकू, परंतु हे जे चालू घडामोडी आहे कुठंतरी आपल्या वाचनामध्ये असल्याशिवाय आपण तो प्रश्न टॅकल करू शकत नाहीये। तर बघा, काय रे? साहित्याचा नोबेल कुणाला भेटलाय? हॅन कॅंग यांना भेटलाय। ड 3 ह्याच्यावरूनच उत्तर निघते बघा। साहित्याचा नोबेल हॅन कॅंग यांना भेटलेला आहे। अच काय रे? 2 आहे। अच काय? 2 आहे। जॉन जे हॅफिल्ड। त्याच्यानंतर रसायनशास्त्र बघा, डेव्हिड बेकर। काय रे? रसायनशास्त्र डेव्हिड बेकर आहे। डेव्हिड बेकर। आणि शरीर विज्ञान त्यालाच काय म्हणतात रे? फिजिओलॉजी। फिजिओलॉजी कोण आहे रे? विक्टर अँब्रोस। कोण आहे रे? विक्टर अँब्रोस। हे आपल्याला माहितच पाहिजे, त्यावेळेसच आपण हा प्रश्न सोडू शकतो। आणि ह्याचं आता विश्लेषण बघू आपण। काय रे? बघा इथं लिटरेचर कोण आहे रे? हॅन कॅंग। हे एक जरी माहित असतं तरी आपण हा क्वेश्चन फेस करू शकलो असतो, किंवा टॅकल करू शकलो असतो। हॅन कॅंग कुठला आहे रे? साऊथ कोरियाचा आहे। कुठला आहे? 1970 चा जन्म आहे त्याचा। आलं का लक्षात? कोणता आहे रे? लिटरेचर। आणि त्यानं पोएटिक आहे, पोएट लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये त्याला पुरस्कार भेटलेला आहे। कोणता भेटला रे? नोबेल साहित्याचा पुरस्कार भेटलेला आहे। पुढचा प्रश्न बघूया, त्याच्या पुढचं विश्लेषण बघू आणखीन। विक्टर अँब्रोस बघितलंय आपण। कोणता आहे रे? फिजिओलॉजी, त्यालाच काय म्हणतात? मेडिसिन म्हणतात। विक्टर अँब्रोस। आणखीन कोणाला भेटलाय? गॅरी रिओकुन। आणखीन कोण आहे रे? गॅरी रिओकुन। आणि विक्टर अँब्रोस काय रे? युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेचा आहे, आणि त्याने मायक्रो आरएनए बद्दल संशोधन केलेलं आहे। काय केलं रे? मायक्रो आरएनए बद्दल संशोधन केलेलं आहे। फिजिओलॉजी किंवा त्यालाच काय म्हणतात? मेडिसिनचा नोबेल म्हणतात। कशाचा नोबेल म्हणतात रे? मेडिसिनचा नोबेल म्हणतात। पुढचा बघू, डेव्हिड बेकर। हा पण होता आपल्या प्रश्नामध्ये। कुठला आहे रे? अमेरिकेचा आहे। कुठला आहे? अमेरिका, म्हणजे त्यालाच काय म्हणतात? युएसएचं म्हणतात। युएसए मध्ये त्याला कोणतं रे? प्रोटीन डिझाईन कशाबद्दल भेटलाय रे? प्रोटीन डिझाईन। प्रोटीन डिझाईन बद्दल भेटलेला आहे। प्रोटीन डिझाईन डेव्हिड बेकर। त्याच्यानंतर आणखीन त्याच्यासोबत दोघांना भेटलेला आहे। कोण आहेत रे? डेमिस हेस्बिस आणि जॉन एम जम्पर। जॉन एम जम्पर। डेमिस कुठला आहे रे? ब्रिटिशचा आहे। आणि हे कुठला आहे? जॉन अमेरिकेचा आहे। त्यांनी काय केलेलं आहे? प्रोटीन स्ट्रक्चर केलंय। त्यांनी काय केलंय रे? प्रोटीन स्ट्रक्चर बद्दल हे केलेलं आहे। आणि पाठ कसा करायचा रे? डेव्हिड डेमिस, डेव्हिड डेमिस, जॉन, हे 3 अक्षर जरी लक्षात ठेवलं, कसं? केमिस्ट्री डेव्हिड डेमिस जॉन असं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा आपण हा प्रश्न टॅकल करू शकलो असतो। बघा, फिजिक्स मध्ये कुणाला भेटलाय रे? हॉपफिल्ड, जॉन हॉपफिल्ड। फिजिक्स मध्ये
काय केलं रे त्यानं काम? मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स. मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स कुठला आहे रे? हा अमेरिकेचा आहे, हा ब्रिटिशचा आहे. ब्रिटिश आणि कॅनडा आहे, दोन्हीचं पण नागरिकत्व आहे. कुणाला? हिंटॉन. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला कोण होता? जॉन हॉनफिल्ड. हे कशामध्ये? जोड्या लावामध्ये विचारलं होतं. पुढचा प्रश्न बघू. बघा, रतन टाटा. रतन टाटा सगळ्यांना माहित आहे. टाटाचे कोण होते? अध्यक्ष राहिलेले आहेत काय का. रतन टाटा मिळालेल्या पुरस्काराबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा. काय विचारले रे? चुकीचं विधान विचारले. काय विचारले? चुकीचं विधान विचारले. बघा पूर्ण प्रश्न वाचा. त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणत्या रे? पद्मभूषण. बरं असू शकतो नसू शकतो, कसं टॅकल करायचं बघा. 2008 मध्ये काय भेटले रे? पद्मविभूषण. असूही शकतो नसूही शकतो, ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे. कारण त्यांच्याबद्दल कशामुळे विचारलाय रे प्रश्न? त्यांचा आता मृत्यू झालाय नुकताच. त्यांचा काय झालाय रे? मृत्यू झालाय. त्याच्यानंतर बघा 2023 मध्ये त्यांना उद्योग रत्न भेटलाय, असू शकते नसलाय असू शकते, परंतु नोबेल भेटलाय का रे त्यांना आतापर्यंत? नोबेल पुरस्कार तुम्हाला म्हटलं होतं इंटरनॅशनल पुरस्कारांमध्ये नोबेल आपल्याला पाठच पाहिजेत. नोबेल आपल्याला पाठच पाहिजेत. नोबेल त्यांना भेटलेला नाही, कारण नोबेल भेटला असला तर आपल्याला माहित झालं असतं. त्याच्यावरूनच उत्तर निघते. ड हे काय आहे रे? चुकीचं आहे. चुकीचं विचारले. बघा ड किती ठिकाणी आहे रे? फक्त एक ठिकाणी आहे. तर काय म्हणजे हे 3 पुरस्कार भेटलेले आहेत. कोणते कोणते रे? 2000 ला पद्मभूषण, 2008 ला पद्मविभूषण आणि उद्योग रत्न कधी भेटलाय रे? 2008 ला. क्लिअर झाला हा क्वेश्चन? तिसरा क्वेश्चन आपला क्लिअर झालेला आहे. चौथा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणता खेळाडू भारतीय ऍथलेटिक महासंघाचा ऍथलीट्स कमिशनचा सदस्य नाही म्हणताय? काय विचारताय रे? आहे म्हणताय का नाही म्हणताय? नाही म्हणताय. त्याच्यामुळं व्यवस्थित प्रश्न वाचतानाच लक्ष देऊन वाचायचा, कारण की काही वेळेस प्रश्नामध्येच उत्तर आपलं दडलेलं असतंय आणि गडबडीमध्ये आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण काय करतो? प्रश्नच व्यवस्थित वाचत नाहीत आणि उत्तर डायरेक्ट सोडवण्याचा प्रयत्न करतो. चालतंय, आपल्याला काही वेळेस उत्तर येत असून सुद्धा आपण चुकीचं उत्तर लिहून जातो. काय रे? तर याचं उत्तर मनू भाकर आहे. फक्त ही नाही, एकूण 32 जण आहेत. एकूण 32 जण आहेत, त्याच्यापैकी सुधा सिंग येते, ज्योतिर्मय सिकंदर येते, सुनीता राणी येते. फक्त कोण येत नाही रे? मनू भाकर येते, जिने आत्ताच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकली होती. 2 ब्रॉन्झ पदक जिंकली होती मनू भाकर हिनं. ती सध्या खेळाडू आहे, परंतु आता ह्या 32 जणांमध्ये कोणत्या रे? भारतीय ऍथलेटिक महासंघाच्या 32 जणांमध्ये नीरज चोप्राला स्थान देण्यात आलेलं आहे. कुणाला रे? नीरज चोप्रा. नीरज चोप्राला स्थान देण्यात आलेलं आहे सध्या. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. युथसॅट. काय रे? युथसॅट हे कोणत्या देशाचे संयुक्त उपग्रह मिशन आहे? कोणत्या देशाचं आहे रे? माहित आहे का? कोणत्या देशाचं आहे? काय काय पर्याय आहेत? युरोपियन युनियन, अमेरिका, भारत, फ्रान्स, रशियाची. भारत, रशिया. तर याचं उत्तर आहे रे भारत, रशिया किंवा इंडिया, रशिया असं होते. इंडिया आणि रशिया. कोणचा आहे रे? युथसॅट संयुक्त उपग्रह आहे. तो कशासाठी आणि कशा पद्धतीचा आहे हे आपण विश्लेषणामध्ये बघू. बघा, युथसॅट. युथसॅट बद्दल पूर्ण बघू. युथसॅट इज अ रशियन इंडियन सायंटिफिक एज्युकेशनल आर्टिफिशियल सॅटेलाइट. काय रे? एज्युकेशन संदर्भात आहे. एज्युकेशन संदर्भात इंडिया आणि रशियाने मिळून युथसॅट पाठवलेला आहे. सायंटिफिक एज्युकेशनल आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे. डेव्हलप्ड ऑन द बेसिक ऑन अग्रीमेंट बिटवीन द रशियन फेडरल स्पेस एजन्सी. रशियाची कोणती आहे रे? जशी आपली इस्रो आहे, तशी रशियाची रशियन फेडरल स्पेस एजन्सी आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो ह्या दोघांनी मिळून पाठवले आहे. त्याचा संबंध कशा संदर्भात आहे रे? एज्युकेशन संदर्भात आहे. आणि तो कोणता आहे रे? युथसॅट आहे. म्हणजे हे आपल्याला माहीतच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण क्वेश्चन टॅकल करू शकत नाही. आणि डेली आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये करंट घेतलं जाणार आहे. म्हणजे डेलीचं करंट युट्यूब वरती अवेलेबल असेल. सर्वांनी नक्की ते पाहत जावा. तुम्हाला 100% त्या गोष्टीचा फायदा होईल. आणि कुठंतरी पेपर आल्यानंतर एखादं छोटं पुस्तक घेऊन आपण वाचत बसण्यापेक्षा डेलीच्या करंटवर भर द्या. पुढचा बघा. घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जॉन महा.
घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत रे? जॉन महमा. खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत? खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे? पक्ष बघा, कन्व्हेन्शन पीपल्स पार्टी, पीपल्स नॅशनल पार्टी, नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस का न्यू पॅट्रिओटिक पार्टी? तर त्याचं उत्तर काय आहे रे? उत्तर आहे नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस. त्यालाच काय एनडीसी म्हणतात, नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस. कोण? घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा. बघूत आपण ते. बघा, हे छत्री चिन्ह आहे. कशाचं रे? त्या पक्षाचं. काय आहे? छत्री चिन्ह आहे. कोणता पक्ष आहे? नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस. बघा, जॉन महामा पार्टी, नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस. चालते. चिन्ह कोणतं आहे रे? छत्री चिन्ह आहे. कारण आत्ताच निवडणूक झाली होती आणि त्याच्यामध्ये ते निवडून आले होते, त्याच्यामुळे ते प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आलं लक्षात? पुढचा बघू. बघा, एम.एस. स्वामीनाथन. एम.एस. स्वामीनाथन यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही विचारते? काय विचारते? खरे आहे का खरे नाही? खरे नाही म्हणजे एक विधान चुकीचं असणार आहे. बघा, पूर्ण वाचा. 1971 मध्ये रॅमन मॅगसेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कुणाला रे? एम.एस. स्वामीनाथनला. दुसरं बघा, त्यांनी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपिन्सचे प्रमुख पद भूषवले. आंतरराष्ट्रीय तांदूळ संस्था फिलिपिन्सचे अध्यक्ष भूषवले का रे? बघूता. त्यांना 2004 मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. राष्ट्रीय शेतकरी आयोग कधीचा आहे रे? 2004चा. बघूता. 1988 मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे आहे का रे? हेच चुकीचं आहे. कशामुळं? असा प्रश्न बघताना 100% ह्याच्यामध्ये फरक असतो. वर्षामध्ये एकतर 1971, 2004 किंवा 1988 ह्याच्यातच फरक असणार आहे. आपण नक्की बघूता काय आहे ते विश्लेषणामध्ये. बघा, काय असणार आहे रे? ह्यांच्यावरती एम.एस. स्वामीनाथन वरती प्रश्न कशामुळे आला रे? कारण की त्यांना 2024 मध्ये कोणता पुरस्कार भेटलाय? भारतरत्न पुरस्कार भेटलाय. कोणता पुरस्कार भेटलाय रे? भारतरत्न. बघा, त्यांना 1967 मध्ये पद्मश्री भेटलेला आहे. त्याच्यानंतर रमन मॅगसेस पुरस्कार 1971, हे बरोबर आहे. रमन मॅगसेस पुरस्कार. पद्मभूषण 72 मध्ये भेटलाय. वर्ल्ड फूड प्राइज कधी भेटलाय रे? 1987 ला. परंतु आपल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? 1988 दिलेला आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न चुकीचा ठरतो. 1988 असल्यामुळे काय रे? हा प्रश्न चुकीचा ठरतो. आलं लक्षात? भारतरत्न कधी भेटलाय रे? 2024 ला. आणि पद्मविभूषण कधी भेटलाय रे? 1989 ला. म्हणजे बघा, हा असा व्यक्ती आहे की त्याला पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे चारही पुरस्कार भेटलेत, असा व्यक्ती आहे. आलं लक्षात? हा पण प्रश्न भविष्यामध्ये विचारू शकता. चला, पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या एजन्सीने नो युअर मेडिसिन ऍप लॉन्च केला? कोणता रे? नो युअर मेडिसिन ऍप खालीलपैकी कोणत्या संस्थेने लॉन्च केलेला आहे? दिलेल्या संस्था बघा, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. ह्याच्यापैकी कोणती संस्था वाटते रे आपल्याला? तर त्याचं उत्तर आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. कोणतं रे? नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी हे आहे. बघा, विश्लेषण बघू आपण. बघा, कोणतं आहे रे? नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आहे. ओके, ते बघा, मनसुख मांडविया यांनी लॉन्च द ऍप नो युअर मेडिसिन. कोणता ऍप लॉन्च केला? नो युअर मेडिसिन. डेव्हलप्ड बाय नाडा, म्हणजेच काय? नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. कोण केलं डेव्हलप्ड? नाडानं. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी यानं केलं. इंडिया टू कमिट डोपिंग द स्पोर्ट्स. आणि काय रे? मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे. आलं लक्षात? कुणासाठी कोण बनवला? नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. कुणासाठी बनवला? मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यांच्यासाठी बनवलेला आहे. समजलं? कोणता ऍप आहे रे? आपला हा नो युअर मेडिसिन. नो युअर मेडिसिन, KNOW, नो युअर मेडिसिन. चालेल.
चला पुढचा प्रश्न बघू. बघा 19वा प्रश्न काय रे? खाली दिलेल्या भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित काय आहे रे? ऍपवर कितवा प्रश्न आलाय रे? हा दुसरा प्रश्न आहे. ऍपवर दुसरा का तिसरा? दुसरा. आदर्श आचारसंहितेच्या भंगाचा खर्चाच्या मर्यादांचा बाबत तक्रार दाखल करू शकतात. आदर्श आचारसंहिता प्रश्नावली पुढे करा. भारत निवडणूक आयोग आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. आदर्श आचारसंहिता, भारतीय निवडणूक आयोग आणि ऍप एक महत्वाचा आहे. कोणता ऍप असेल रे? तो पाठच पाहिजे आपल्याला. ऍप बीप वेगवेगळे काढा नोट्स मध्ये. कोणता आहे रे? KYC ECI, इनकोर नोडल ऍप, सीव्हिजिल आणि सुविधा कॅडेट. जर मराठीत वाचायला अडचण जात असेल किंवा मराठीत चुकीचं वाटत असेल तर इंग्लिश बघत जावा. KYC ECI, इनकोर नोडल ऍप आणि सीव्हिजिल सुविधा कॅन्डिडेट. तर ह्याचं उत्तर काय रे? सीव्हिजिल आहे. कसं आहे ते बघू आपण. सीव्हिजिल बघा. सीव्हिजिल कोण केलंय? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केलाय. कधी केलाय रे? मार्च 30, 2019 आणि 13:09 केलाय. चालतंय. म्हणजे 2019चे सुद्धा प्रश्न विचारू शकतात मेन्सला. म्हणजे महत्वाचे ऍप जे आहेत ते माहित पाहिजे आपल्याला, ज्या महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. चालेल. आता याचं विश्लेषण बघा. वर्तमान में आदर्श आचार संहिता के उल्लंघन पर शिकायतों के प्रसारित करने और उनका पता लगाने के लिए त्वरित सूचना चॅनल की कमी है. आदर्श आचार संहिता आलं का रे? तर ह्याच्या पद्धतीनं हा आहे. कोणता आहे? सीव्हिजिल ऍप आहे. आणि आपला आजचा कंबाईन मुख्य परीक्षा 2025 मधला शेवटचा पडलेला प्रश्न घेऊता. तो आहे आयुष मंत्रालयाने विश्व होमिओपॅथिक दिन 10 एप्रिल 2024 रोजी साजरा केला. आता बघा दिन आलेले आहेत, ऍप आलेले आहेत, व्यक्ती आलेले आहेत. म्हणजे आपल्याला का करंट वाचताना काय वाचलं पाहिजे हे लक्षात येतं. काय आहे रे? 10 एप्रिल हा विश्व होमिओपॅथिक दिन आहे का माहित पाहिजे आपल्याला. आहे का रे? 10 एप्रिल विश्व होमिओपॅथी दिन. उघड टुक्के मारायचे नाहीत. आपल्याला माहितच पाहिजे ह्या गोष्टी. तरच आपण परफेक्ट उत्तर लिहू शकू. बघा एप्रिल 30 आहे. 10 एप्रिल आहे का रे? नाही. एप्रिल 30 कोणता आहे रे? वर्ल्ड होमिओपॅथी डे आहे 2024. आलं लक्षात? सेलिब्रेटेड 30 एप्रिल आहे. चला बघूत आपण. म्हणजे हा काय गेला रे? गेला हा गेला. आलं लक्षात? आता बघा 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 ची थीम काय रे? राष्ट्र निर्मितीसाठी योग दिलाय त्यांनी 10व्या 2024च्या. आणि इंग्लिश मध्ये काय रे? योगा फॉर नेशन बिल्डिंग. योगा फॉर नेशन बिल्डिंग. आता बघूत आपण तेच आहे का विश्लेषण मध्ये? योगा फॉर नेशन बिल्डिंग तर नाही. तर काय आहे रे? 10th इंटरनॅशनल डे फॉर योगा सेलिब्रेशन विथ द योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी. काय रे? योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी आहे. म्हणजे तो पण काय रे? चुकीचा आहे. योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी आहे. योगा फॉर काय आहे रे? सेल्फ अँड सोसायटी आहे. त्याच्यामुळे ते पण काय चुकीचं आहे. बघा म्हणजे हा पण गेला. हे दोन गेल्यामुळं योग्य विधान विचारले. योग्य विधान आहे का रे कुठंतरी? इथं नाही, इथं येऊ शकत नाही, इथं येऊ शकत नाही, इथं येऊ शकत नाही, इथं येऊ शकत नाही. म्हणजे हा प्रश्न काय झाला रे? 100% कॅन्सल झाला. 100% कॅन्सल झाला. त्याच्यामुळं हा प्रश्न कॅन्सल होईल. हे गॅरंटीनं लिहून घ्या. हा प्रश्न कॅन्सलच होणार आहे. काय आता बघा शेवटचं काय विधान काय रे? आयुष मंत्रालयाने 11 फेब्रुवारी 2024 रोजी युनानी दिन साजरा केला. 11 फेब्रुवारी हा युनानी दिन आहे का रे? 11 फेब्रुवारी हा युनानी दिन आहे का रे? तर आहे. युनानी दिन आहे 11 फेब्रुवारी. काय सांगतो तुम्हाला 11 फेब्रुवारी हा युनानी दिन आहे. त्याच्यामुळं मित्रांनो सर्व प्रश्न आपण 10च्या 10 आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा आपण आणखीन क्वेश्चन दररोज करंटचं लेक्चर घेणार आहोत म्हणजे युट्यूबवरती. तरी आपलं सहकार्य असू द्या. धन्यवाद.